सो टीचिंग एक्झामिनेशन स्कीम ऑफ 6 सेमिस्टर. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, देन युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग, एमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी मध्ये आहेत. आणि इलेक्टिव्ह सेकंड मध्ये, म्हणजे इलेक्टिव्ह फर्स्ट जो होता तो तुमच्या 5th सेमिस्टरला होता, आणि इलेक्टिव्ह सेकंड मध्ये आपल्याला या 3 पैकी एक चूज करायचं असतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण घेतलेला आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेस. ठीक आहे. तो पॉवर सिस्टम ऑपरेशन अँड कंट्रोल हा घेऊ शकतो, पण याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत आणि डेरिव्हेशन्स आहेत. ठीक आहे. सो इंडस्ट्रियल ड्राईव्हस आणि कंट्रोल याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आणि डेरिव्हेशन जास्त आहेत. दॅट्स वाय आपण हा थिअरेटिकल सब्जेक्ट घेतलेला आहे, इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेस, दॅट इज ESP, हॅव्हिंग सब्जेक्ट कोड 22633. ठीक आहे. देन याचं टीचिंग स्कीम मध्ये 3 लेक्चर वीकली आहेत आणि प्रॅक्टिकल आहे याला. देन टोटल इट हॅज 5 hours वीकली. देन एक्झाम ड्युरेशन जर ऑफलाईन झाली तर 3 hours असेल. 70-30 पॅटर्न आहे. ठीक आहे. 30 marks is combination of your UT1 and UT2 plus micro project. ठीक आहे. In this semester you have to prepare or you have to complete micro project. ठीक आहे. देन नेक्स्ट तुमचं प्रॅक्टिकल मध्ये प्रॅक्टिकल ESC आणि प्रॅक्टिकल PA हे तुमचं 25 मार्क्सचे इंटरनल असेसमेंट आहे, आणि 25 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल PA म्हणजे तुमचं जे मॅन्युअल असणार आहे किंवा जे एक्सपेरिमेंट्स असणार आहे त्यांना 25 मार्क्स आहेत. असं टोटल हे सेमिस्टर आहे 800 मार्क्स. ठीक आहे. दिस टोटल सेमिस्टर हॅव्हिंग 800 मार्क्स. आणि याच्यामध्ये तुमचं इम्पॉर्टंट आहे कॅपस्टोन प्रोजेक्ट एक्झिक्युशन अँड रिपोर्ट रायटिंग. लास्ट सेमिस्टरला तुम्ही कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग CPP पाहिलं होतं किंवा CPP झालेला आहे तुम्हाला. ठीक आहे. तर या सेमिस्टर मध्ये, दिस सेमिस्टर यू हॅव टू एक्झिक्यूट दॅट प्रोजेक्ट. ठीक आहे. तो कॅपस्टोन प्रोजेक्ट आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे, रिपोर्ट लिहायचा किंवा त्याचं ब्लॅक बुक तयार करायचं. ठीक आहे. त्याला वीकली 4 तास आहे. 50 मार्क्सचं एक्सटर्नल असेसमेंट आहे याच्यामध्ये, आणि इथे 50 मार्क्सचं तुमचं इंटरनल असेसमेंट आहे. टोटल 100 मार्क्सचं कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे. असं हे टोटल सेमिस्टर हॅव्हिंग 800 मार्क्स. टोटल सेमिस्टर 800 मार्क्स आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिस. सो सब्जेक्ट कोड आहे आपला 22633, हे लक्षात ठेवायचं. इन दॅट फर्स्ट वन इज कोर्स आउटकम. ठीक आहे. दिस कोर्स आउटकम इज टोटली बेस्ड ऑन इंडस्ट्री और इट इज इंडस्ट्री ओरिएंटेड. हे जे CO आहेत ते तुमचे इंडस्ट्री ओरिएंटेड आहेत, म्हणजे जे 5 चॅप्टर आहेत इट इज ऑल रिलेटेड टू युअर इंडस्ट्री. खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जे आता करंटली MSCB मध्ये वर्किंग असतील किंवा जे फ्युचरमध्ये इंडस्ट्रीमध्ये जाणार असतील. MSCB मध्ये जे काही सबस्टेशन्स आहेत त्या सबस्टेशन मध्ये काम करण्यासाठी दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जे CO डिझाईन केलेले आहेत विच इज टोटली बेस्ड ऑन द इंडस्ट्री. ठीक आहे. इन दॅट फर्स्ट वन इज फॉलो सेफ्टी रूल्स फॉर सबस्टेशन. म्हणजे जे काही सबस्टेशन असेल, 11 kV सबस्टेशन असेल, 33 kV असेल, 22 kV असेल, 66 kV असेल, 132 kV असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्यासाठी जे काही सेफ्टी रूल्स आहेत ते फर्स्ट CO मध्ये आहेत. देन सेकंड, मेंटेन सबस्टेशन अर्थिंग अँड न्यूट्रल ग्राउंडिंग. ठीक आहे. तर सबस्टेशन मध्ये जे काही अर्थिंग आहे आणि जे न्यूट्रल ग्राउंडिंग आहे दॅट यू हॅव टू मेंटेन इन सेकंड CO. इन थर्ड, मेंटेन द सबस्टेशन इक्विपमेंट अँड बसबार लेआउट. जे काही सबस्टेशन मध्ये इक्विपमेंट्स आहेत दॅट यू हॅव टू मेंटेन, ॲज वेल एज बसबार लेआउट यू हॅव टू मेंटेन इन थर्ड CO. नेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे, तो नेक्स्ट मध्ये इंटरप्रिट सिंगल लाइन डायग्राम ऑफ सबस्टेशन. यू हैव टू ड्रॉ SLD. ठीक है. SLD खूप इंपॉर्टंट है. एज एन इलेक्ट्रिकल इंजीनियर यू शुड ड्रॉ SLD of any substation or any device or any panel. ठीक आहे. सिंगल लाइन डायग्राम इंडस्ट्रीमध्ये, जर फ्युचर मध्ये तुम्हाला एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, सिंगल लाइन डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट यू हॅव टू ड्रॉ, यू मस्ट हॅव टू ड्रॉ SLD, दॅट इज सिंगल लाइन डायग्राम ऑफ सबस्टेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेंटेन गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन.
दॅट मीन्स जे सिटी एरियाज मध्ये आहेत किंवा जे डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहेत अशा ठिकाणी ओपन सबस्टेशन पॉसिबल नाहीये. ठीक आहे. दॅट्स वाय वी आर युझिंग GIS सबस्टेशन, दॅट इज गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. इन लास्ट CO वी हॅव टू स्टडी गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ठीक आहे. हे 5 CO आहेत आपले. देन नेक्स्ट याच्यामध्ये हे ऑलरेडी आपण टीचिंग एक्झामिनेशन स्कीम पाहिलेली आहे. ठीक आहे. देन कोर्स मॅपिंग, देन दिस इज सजेस्टेड प्रॅक्टिकल्स. ठीक आहे. आवाज येतो सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे. आवाज हो सर, येतोय सर. पिंच करा. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फर्स्ट प्रॅक्टिकल इज प्रिपेअर रिपोर्ट ऑन सेफ्टी प्रिकॉशन्स टू बी ऑब्झर्व्ड इन सबस्टेशन. म्हणजे जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स आपण सबस्टेशन मध्ये घेणार आहोत त्याचा रिपोर्ट तयार करायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कॅरिंग आउट HV स्विचिंग, आयसोलेशन फ्रॉम अदर फीडिंग पॉइंट. म्हणजे जे काही सेफ्टी प्रिकॉशन दॅट वी आर टेकिंग इन सबस्टेशन दॅट वी हॅव टू प्रिपेअर अ रिपोर्ट ऑन दॅट. ठीक आहे. इन फर्स्ट प्रॅक्टिकल, पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला रिपोर्ट तयार करायचा आहे about safety precautions. Second, draw layout and prepare report of 11 kV pole mounted substation. Substation earthing after seeing the relevant video clip. म्हणजे एखादा व्हिडिओ बघून आपल्याला 11 kV जे पोल माउंटेड सबस्टेशन आहे त्याची अर्थिंग ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. दॅट लेआउट ऑफ 11 kV पोल माउंटेड सबस्टेशन अर्थिंग. इन थर्ड प्रॅक्टिकल, ड्रॉ लेआउट अँड प्रिपेअर रिपोर्ट ऑफ 11 kV प्लिंथ माउंटेड. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला प्लेन माउंटेड जे काही सबस्टेशन आहे त्याची अर्थिंग आपल्याला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. इन दिस केस यू हॅव टू ड्रॉ 11 kV प्लेन माउंटेड सबस्टेशन अर्थिंग. देन फोर्थ वन, इंटरप्रिट अँड ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम. आता याच्यामध्ये SLD खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला परत एकदा सांगतोय, कोणत्याही ऍज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर यू शुड ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम. फॉर एक्झाम्पल असं आपण जसं इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन मध्ये SLD पाहिली होती, सिंगल लाईन डायग्राम पाहिली होती. फ्रॉम जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, म्हणजे हे जनरेशन टू डिस्ट्रीब्युशन पर्यंत आपण सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ केली होती. सो इन दिस केस यू हॅव टू ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम ऑफ 11 kV सबस्टेशन. म्हणजे आपण सबस्टेशनची पण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. 11 kV सबस्टेशनची डायग्राम पण ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामध्ये 33 kV ची पण ड्रॉ केलेली आहे EPT मध्ये, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये. ती सेम आपल्याला याच्यामध्ये ड्रॉ करायची आहे. देन मेजर अर्थ रेजिस्टन्स ऑफ 11/0.44 kV, म्हणजे 440 वोल्टचं 11/440 वोल्टचं सबस्टेशन आहे. पोल माउंटेड घ्या किंवा प्लिंथ माउंटेड घ्या. दॅट यू हॅव टू मेजर अर्थ रेजिस्टन्स. त्याचा अर्थ रेजिस्टन्स मेजर करायचा आणि दॅट व्हॅल्यू ऑफ दॅट अर्थ रेजिस्टन्स दॅट यू हॅव टू कम्पेअर विथ स्टँडर्ड व्हॅल्यू. स्टँडर्ड व्हॅल्यूशी कम्पेअर करायचं. देन प्रिपेअर व्हिजिट रिपोर्ट ऑफ 33/11 kV सबस्टेशन. देन सेवन्थ वन इज interpret and draw single line diagram of 33 kV substation. जसं तुम्ही 11 kV substation ची single line diagram draw केली, similarly you have to draw single line diagram of 33 kV substation. Then next 8th one, measure earth resistance. Similarly you have to measure earth resistance of 33/11 kV substation. Then 9th one is prepare maintenance schedule. You have to prepare maintenance schedule for 33/11 kV substation. Then 10th one is perform BDV, म्हणजे काय, ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. ठीक आहे. जी ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं तुमच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला एक ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट परफॉर्म करायची आहे. देन नेक्स्ट 11th इज परफॉर्म स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट अँड मेजर बॅटरी व्होल्टेज अँड प्रिपेअर मेंटेनन्स शेड्यूल फॉर बॅटरी. ठीक आहे. आता बॅटरी कशासाठी लागते सबस्टेशन मध्ये सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. कशासाठी लागते बॅटरी इन केस ऑफ सबस्टेशन? फॉर एक्झाम्पल 33/11 kV सबस्टेशन आहे. पर्पज ऑफ बॅटरी कोण सांगेल? सर फॉर इमर्जन्सी अँड रिक्वायर्ड DC सप्लाय. काय सर इमर्जन्सी साठी आणि DC सप्लाय लागतो ना आपल्याला सर्किट ब्रेकर साठी, त्यासाठी बॅटरी इमर्जन्सी मध्ये यूज करतात. ठीक आहे. इमर्जन्सी आणि सर्किट ब्रेकर साठी DC सप्लाय लागतो, प्लस तुमच्या ऑक्झिलरी साठी सप्लाय लागतो. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही बॅटरीज यूज करता. सेम याच्यामध्ये आपल्याला 11 प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट परफॉर्म करायची आहे, बॅटरीचं व्होल्टेज मेजर करायचं आहे आणि मेंटेनन्स शेड्यूल, म्हणजे बॅटरीचं मेंटेनन्स कधी करणार आहे त्याचं शेड्यूल तयार करायचं सिम्पली.
ठीक आहे. नेक्स्ट 12th नंबर आहे इंटरप्रिट अँड ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम ऑफ 132 kV सबस्टेशन. जसं आपण 11 kV चं केलं, 33 kV चं केलं, सिमिलरली यू हॅव टू ड्रॉ 132 kV सबस्टेशन और लेआउट ऑफ सिंगल लाईन डायग्राम ऑफ 132 kV सबस्टेशन. ठीक आहे. नेक्स्ट 13 नंबर आहे लोकेट अँड रेकॉर्ड हॉटस्पॉट्स. आता हॉटस्पॉट सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वायर मधनं करंट फ्लो होत असेल किंवा एखादा लाईव्ह वायर असेल, तर लाईव्ह वायर किंवा एखादा एलिमेंट असेल, मोटर असेल, तर एखाद्या मोटरचा पर्टिक्युलर पॉइंटला टेम्परेचर जास्त असतं. ठीक आहे. एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला टेम्परेचर जास्त असतं, विच इज नथिंग बट हॉटस्पॉट. ठीक आहे. जसं तुमच्या सबस्टेशन मध्ये फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकर आहे, ठीक आहे, किंवा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरचं हॉटस्पॉट डिटेक्ट करायचं म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरच्या एखाद्या पॉइंटला, ठीक आहे, टेम्परेचर खूप जास्त असेल ऍज कम्पेअर्ड टू अदर पॉइंट्स. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर हॉटस्पॉट. किंवा जे काही टर्मिनल्स असणार आहेत किंवा जे आपण कंडक्टर जॉईंट केलेला आहे, त्या जॉईंटला हॉटस्पॉट क्रिएट झालेत का नाही ते आपण लोकेट करायचं आहे. ठीक आहे. हे विथ द हेल्प ऑफ दॅट थर्मल सेन्सर. आपण थर्मल सेन्सरचा यूज करून आपण हॉटस्पॉट डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे 14 नंबर प्रिपेअर रिपोर्ट ऑन मेंटेनन्स ऑफ SF6 सर्किट ब्रेकर इन सबस्टेशन. म्हणजे आपण जो सर्किट ब्रेकर यूज करतो SF6 इन केस ऑफ सबस्टेशन, त्याचा मेंटेनन्स रिपोर्ट आपल्याला प्रिपेअर करायचा. आता हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, जवळजवळ 50% मुलांना माहिती आहे. ठीक आहे, मेंटेनन्स कसा करतो, काय करतो. देन आपल्याला MEE मध्ये पण आहे. ठीक आहे. देन यूज ऑफ गिवन फायर फायटिंग इक्विपमेंट्स युज्ड इन 11 kV, 33 kV आणि 132 kV सबस्टेशन. म्हणजे जे काही फायर फायटिंग इक्विपमेंट्स आहेत, ठीक आहे, कोणकोणते असतात सबस्टेशन मध्ये, माहिती आहे कोणाला? सबस्टेशन मध्ये कोणकोणते इक्विपमेंट आहेत, फायर फायटिंग इक्विपमेंट्स? फायर बकेट असतात, सँड बकेट असतात, अजून आणि एबीसीडी प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर असतात. फायर एक्सटिंग्विशर प्रत्येक ठिकाणी असतात. ठीक आहे. आणखी गुड. ठीक आहे. म्हणजे याचा आपल्याला जे इक्विपमेंटचा स्टडी करायचं, कोणकोणते इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे 16 नंबर इंटरप्रिट अँड ड्रॉ सिंगल लाईन डायग्राम ऑफ 33 kV GIS सबस्टेशन. म्हणजे आपल्याला गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचं सिंगल लाईन डायग्राम याच्यामध्ये ड्रॉ करायचे. ठीक आहे. प्रिपेअर मेंटेनन्स शेड्यूल ऑफ GIS सबस्टेशन. म्हणजे मेंटेनन्स शेड्यूल आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आणखी एक खूप महत्वाचं याच्यामध्ये, हे तुम्ही पेपरवरती आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, पेपरवरती बघून ड्रॉ करू शकतो, बट इंडस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 3rd इयर पास आउट झाल्यानंतर, डिप्लोमा पास आउट झाल्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला. ठीक आहे. तर इंटरव्ह्यूला गेला, तुम्हाला GIS ड्रॉ करता आलं. ठीक आहे, तुम्ही शिकला, GIS पेपरवरती ड्रॉ केलं, तर त्यांनी जर विचारलं तुम्ही ऑटोकॅड मध्ये GIS सबस्टेशन ड्रॉ करू शकता का, तर आपल्याकडे उत्तर काय असणार आहे, नाही. ऑब्विसली ऑटोकॅड आपण बघितलं नाही. ठीक आहे. तर मी यावेळेस प्रयत्न करणार आहे, हे जे आपण पेपरवरती ड्रॉ करून प्लस ऑटोकॅड वरती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. जर पॉसिबल झालं तर झूम वरती घेईल किंवा मग डायरेक्टली व्हिडिओ रेकॉर्ड करेल ऍज पर तुमचं जे काही सबस्टेशनचं लेआउट आहे. फॉर एक्झाम्पल 11 kV आहे, 33 kV आहे, 132 kV आहे, जे काही तुमचे लेआउट आहेत ते पॉसिबल झालं तर तुमचं ऑटोकॅड वर घेण्याचा प्रयत्न करेल. मग जसं झूमवर झालं झूमवर घेऊ, किंवा मग व्हिडिओ रेकॉर्ड केलं तर व्हिडिओ रेकॉर्ड करेल. याचा फायदा असा आहे की आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला विचारतात ऍडिशनल तुमच्याकडे काय आहे. आता ऑटोकॅड म्हटलं, इलेक्ट्रिकल ऑटोकॅड बोलतोय मी. ऑटोकॅड मेकॅनिकल पण आहे, सिव्हिल पण आहे आणि इलेक्ट्रिकल पण आहे. ठीक आहे. बेसिकली इलेक्ट्रिकल ऑटोकॅड साठी बोलतोय. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस तुम्हाला एक सब्जेक्ट होता, पण तुमचं काही जास्त झालं नाही हे मला माहिती आहे. बट हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं 3rd इयर पास आउट झाल्यानंतर. जर तुम्ही एखाद्या डिग्रीला जाणार असाल तर डिग्रीसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. इंडस्ट्रीमध्ये जाणार असाल, इंडस्ट्रीमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. करंटली वर्किंग असाल तरी पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर पॉसिबली आपण हे ऑटोकॅड वरती घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. शीट वरती तर ड्रॉ करणारच आहेत, फक्त ऑटोकॅड वरती ऍडिशनल आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुमचा ऍक्च्युअल सिलेबस आहे. ठीक आहे. युनिट 1 मध्ये आपल्याला ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन, म्हणजे जे काही सबस्टेशन मध्ये तुमचे सबस्टेशनची गरज काय, नीड ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन, देन
1.2 आहे कंडक्टर युज्ड इन मेन बस अँड ऑक्झिलरी बस, म्हणजे जे काही कंडक्टर यूज केले जातात कोणत्या टाईपचे असतात, शेपचे असतात, ते आपण पाहणार आहोत. देन टिपिकल अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यूज फॉर व्हेरियस सबस्टेशन अकॉर्डिंग टू IE रूल्स. ठीक आहे, जे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला अर्थ रेजिस्टन्सचे व्हॅल्यू स्टडी करायचे. देन 1.4 आहे जनरल सेफ्टी रूल्स टू बी फॉलोड टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल हजार्ड्स इन सबस्टेशन. हे झालं तुमचं युनिट 1चं, विच इज ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. इन केस ऑफ युनिट 2 you have to study 11 kV सबस्टेशन ओनली. युनिट 2 मध्ये फक्त आपल्याला 11 kV सबस्टेशन स्टडी करायचं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय करणार, फर्स्ट नीड ऑफ पोल माउंटेड अँड प्लिंथ माउंटेड सबस्टेशन, म्हणजे पोल माउंटेडच का आणि प्लिंथ माउंटेडच का यूज करायचं. सेकंड 2.2 मध्ये आपल्याला 11/440 वोल्टचं लेआउट ड्रॉ करायचं. ठीक आहे, यू हॅव टू ड्रॉ लेआउट ऑफ 11/440 वोल्ट सबस्टेशन. देन insulation resistance measurement, that's the insulation resistance that we have to measure. Then earthing equipment, earthing किंवा which type of earthing that you are using for pole mounted substation, म्हणजे कोणत्या टाईपचं अर्थिंग आपण यूज करणार आहे ते याच्यामध्ये येणार आहे. then 2.6 मध्ये अर्थ रेजिस्टन्स that we have to measure for improve and methods to improve अर्थ रेजिस्टन्स, कोणकोणत्या मेथड्स आपण यूज करणार आहे, मग कंटिन्युअसली वॉटरिंग करणार आहे किंवा आणखी कोणत्या मेथड्स यूज करणार आहेत ते आपण याच्यामध्ये डिटेल बघणार आहे. देन रुटीन प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ युअर पोल माउंटेड सबस्टेशन. देन सेफ्टी प्रिकॉशन्स हे सेकंड युनिट मध्ये आहे. देन इन केस ऑफ थर्ड युनिट, ठीक आहे, सेकंड युनिट कम्प्लिटली ऑन युअर 11 kV सबस्टेशन. सिमिलरली थर्ड युनिट मध्ये पूर्ण तुमचं 33 kV सबस्टेशन आहे. ठीक आहे, इन केस ऑफ थर्ड युनिट which is detailed study of 33 kV substation. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नीड ऑफ 33/11 kV सबस्टेशन. देन इक्विपमेंट ऍक्सेसरीज, कोणकोणते इक्विपमेंट्स आणि कोणकोणते ऍक्सेसरीज त्याच्यामध्ये आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग काय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, CTPTचं रेटिंग काय असणार आहे किंवा CTPTचं फंक्शन्स काय आहे त्याच्यामध्ये. इन्सुलेटर कोणतं वापरणार आहे, स्टेशन ट्रान्सफॉर्मर, कॅपॅसिटर बँक, सर्किट ब्रेकर्स किंवा चार्जर्स, बॅटरी अँड चार्जर्स कोणते वापरले, हे डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायचं. नेक्स्ट आहे लेआउट ऑफ अँड SLD ऑफ 33 kV, सिंगल लाईन डायग्राम 33 kV ची ड्रॉ करायची आहे. देन अर्थिंग मेंटेनन्स करायचं आहे. देन 3.6 मध्ये आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट ऑन पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑइल हे आपल्याला स्टडी करायचं आहे. देन नेक्स्ट इज 3.7 सेफ्टी प्रॅक्टिसेस दॅट फॉलो ड्युरिंग द रुटीन टेस्ट. ठीक आहे, रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स मध्ये तुमचे जे काही सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलो करायचे आहेत. शुभम शेगडे झोपलाय का. 3.8 फायर फायटिंग इक्विपमेंट्स फॉर द डिफरंट सिच्युएशन इन सबस्टेशन, म्हणजे कोण एखाद्या वेळेस आग लागली, सडनली एखादी इमर्जन्सी आली तर फायर फायटिंग इक्विपमेंट्स कोणते आहेत ते आपल्याला थर्ड युनिट मध्ये स्टडी करायचं. देन फोर्थ युनिट मध्ये सिमिलरली वी हॅव टू स्टडी 132 kV सबस्टेशन, म्हणजे 132 kV सबस्टेशन आपल्याला फोर्थ युनिट मध्ये स्टडी करायचं. त्याच्यामध्ये नीड काय, लेआउट आहे, इक्विपमेंट आहेत. ठीक आहे, सेम अर्थिंग कोणतं आहे, स्टेप पोटेन्शियल, टच पोटेन्शियल स्टडी करायचं आहे. देन रुटीन टेस्ट किंवा मेंटेनन्स शेड्यूल स्टडी करायचं आहे. आणि लास्ट युनिट मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे GIS सबस्टेशन, दॅट इज गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. In that need of GIS, then essential parts of GIS, then SLD, partial discharge monitoring, routine preventive and breakdown maintenance of GIS, safety practices followed during routine preventive and breakdown maintenance, आणि लास्ट आहे फायर फायटिंग इक्विपमेंट्स युज्ड इन GIS. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इन फ्रॉम युअर इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे जसं पासआउट झाल्यानंतर, ठीक आहे, जर पासआउट झाल्यानंतर तुम्हाला याचा खूप गरज पडणार आहे. ठीक आहे, सर सिलेबस सगळ्यांना क्लिअर असेल, समजलं सगळ्यांना. त्याच्यामध्ये मार्किंग स्कीम बघू शकता तुम्ही. फर्स्ट युनिटला आहे 6 मार्क्स ओव्हरव्ह्यूला. देन 11 kV सबस्टेशन 18 मार्क्स, 33 kV 18 मार्क्स, 132 kV सबस्टेशन 16 मार्क्स आणि GIS सबस्टेशन 12 मार्क्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर एक्झाम तुमची ऑफलाईन झाली तर तुमचा 70-30 म्हणजे रिटर्न 70 असेल, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. जर ऑनलाईन झाली, ठीक आहे,
तर आपण MCQ ची पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ठीक आहे, कारण हा नवीन सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर.